बाई गं, काय बघितलं हिनं? अरे देवा, काय बोलत होती काही कळत नाही. मालती काय झालं हिला अचानक असं? तू लांब हो माझ्यापासून, लांब हो प्लीज. मी तुझ्या आईशी तुझ्याशी जे काय वागले त्याच्यासाठी माफ कर. मी परत कधीच असं वागणार नाही तारिणी. प्लीज प्लीज तू लांब हो माझ्यापासून. लांब हो ग. अगं मालती ती तारिणी आहे. मालती, काय झालंय तुला? देवीचा दृष्टांत वगैरे झालाय का? आई तू तरी सांग ना तिला. माझ्या जवळ येऊ नकोस तारिणी. प्लीज 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 मला माफ कर. मी असं नाही वागणार तुझ्याशी परत. ए मालती, झाली का तुझी नाटकं? संपली? आता सांग मला काय झालंय? आई तिच्या खोलीत ग काय? तिच्या खोलीत बंदूक आहे. तारिणीच्या खोलीत बंदूक? बरी आहेस ना तू? तारिणी तिच्या खोलीत बंदूक कशाला ठेवेल? अगं उंदीर दिसला तर मैलभर पळत सुटते ती. काय मालती, तिच्या खोलीत बंदूक दिसली तुला? अगं काय मालती, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? माझ्यावर विश्वास ठेव. खरंच मी बघितली. अगं मालती ती तारिणी आहे, पोलीस ऑफिसर नाहीये ग तिच्याकडे बंदूक असायला. हा, आणि माझ्याकडे काय असेल ना बंदूक? तुम्हाला वाटतं मी खोटं बोलतेय ना? तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना मी खोटं बोलते? विश्वास नाही ना? चला माझ्यावर, मी दाखवतो. तू माझ्या बरोबर मालती काय करते अशी? ती बंदूक आत्याच्या हाताला कशी लागली? आजवर जे सत्य सगळ्यांपासून लपवत आली ते सगळ्यांना कळणार नाही ना? तुझा विश्वास नाहीये ना माझ्या? काय दाखवतो खरंच ना? ती बघा बंदूक. रेखा नको. गोळी चालेल, गोळी चालेल. अगं मालती, मूर्ख आहेस का ग तू? डोळे उघडून बघ जरा. फटाक्याची बंदूक आहे ती. फटाक्याची बंदूक आहे मालती. फटाक्यांची बंदूक कशी असेल? मी काय करू मी या बाईचं? अगं काय होतंय तुला मालती? हा, तू कशाला हसतेस ग? अगं काय खेकसते तिच्या अंगावर? तू हसण्यासारखं वागतेस. हा, इथे काहीतरी घोळ आहे. मी सांगते ना, माझ्यावर विश्वास ठेवा जरा. पण मला एक सांग, तू तारिणीच्या खोलीत काय करत होतीस? मी वसुधाचे दागिने. काय म्हणालीस? ते म्हणजे वसुधाचे दागिने घ्यायला आली होतीस? नाही, मी खोटं बोलू नकोस. हा सगळा पसारा तूच मांडलायस ना? आणि काय ग, हा सगळा उपद्व्याप करताना एकटीच होतीस की तुझ्या साथीला आणखी कोणी होतं? नाही, मी असं काही नव्हतं. मालती, अगं काय करायचे ते वसुधाचे दागिने? हा, त्या बाईचं नाव काढलेलं देखील आपल्याला आवडत नाही ना? मला नकोच आहेत तिचे दागिने. एक मिनिट, मालती असं कधी म्हणाली की ते दागिने तुला हवे होते म्हणून? अच्छा, म्हणजे ही चोरी सुद्धा हातात हात घालूनच चालली होती म्हणायची. तारिणी, वसुधाचे दागिने कुठे आहेत? माझ्याकडे दे.
आणि इकडे किती निर्लज्ज बायकात तुम्ही. हा, दिवस रात्र तारिणीच्या आणि वसुधाच्या नावाने शंख करत असता आणि आज वसुधाचं सोनं चोरायला निघालात. ते तिचं स्त्रीधन आहे आणि तिच्यावर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त तारिणीचा. या दागिन्यांकडे पुन्हा जर नजर वर करून कोणी बघितलं ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी. सुमी पण तू गप्प बैस गा. वास्तविक मी जे बोलते ना ते सगळं तू बोलायला हवं होतंस. अगं तुझ्यासाठी नाही, निदान तुझ्या आईच्या शेवटच्या आठवणीसाठी तरी आवाज उठव. तुझ्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आणि या बायका कधी सुधारणार नाहीत. आता हे दागिने माझ्याकडेच राहतील. बघूया कोणाची हिम्मत आहे या दागिन्यांना हात लावायची. चला निघा. आल्या मोठ्या वसुधाचे दागिने चोरायला. सुमी काय गरज आहे एवढं सगळं करायची? शांत हो बरं जरा. अगं काय शांत हो. मगाशी मालतीनं जेव्हा सांगितलं ना तुझ्या खोलीत बंदूक आहे, तेव्हा देवीजवळ मी प्रार्थना केली की ती बंदूक खरीच असू दे आणि तारिणीनं सगळ्यांसमोर येऊन सांगावं की होय, मीच हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेची लेक, पोलीस ऑफिसर तारिणी बेलसरे. म्हणजे कसलं काय? फटाक्याच्या बंदुकीला घाबरणारी तू कसली ऑफिसर होतेस का? अगं निदान स्वतःसाठी तरी खंबीरपणे उभी राहा. सुमी अगं आज मी तुझी बाजू घेऊन उभी राहतोय ग सगळ्यांसमोर. उद्या माझ्या नंतर सुमी कशाला उगाच असं बोलतेस ग? तूच बोलायला लावतेस. अरे बॉस आलीस तू? तेच म्हणलं तुला याला उशीर जास्त झाला. येणारच की नाही तू आज असं? बॉस, तू मला बॉस म्हणालास. मला ना खूप छान वाटलं. मी तुझी बॉस आणि तू माझा केदू. केदू? मी तुला प्रेमाने म्हणते केदू. आवडलं ना? बघ मी काय आणलंय. डबा? डबा नाही, डब्यामध्ये वांग्याचं भरीत सुद्धा. हो बघ बघ. अगं काव्या, मी तुला हो, दाखवते. हो. अरे केदू खाऊन तर बघ. हे बघ, हे बघ, मस्त झालंय ना? आवडली का चव? नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.